नमस्कार. आज आपण एका जबरदस्त सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. महाराष्ट्र शेळी पालन योजना. ज्यांना कमीत कमी जागेत आणि कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. खरं तर आज ग्रामीण भागात अनेक कुटुंबांसमोर हे प्रश्न उभे आहेत. जमिनीचे भाव तर गगनाला भिडले आहेत आणि त्यात पिढ्यानपिढ्या वाटण्या होत गेल्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला जमिनीचा अगदी लहान तुकडाच येतोय. मग अशा परिस्थितीत एक चांगली स्थिर नोकरी मिळवणं म्हणजे एक मोठी लढाईच झाली आहे. पण याच आर्थिक अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी सरकार एक आशेचा किरण घेऊन आला आहे. शेतीला एक चांगला जोडधंदा देऊन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. चला तर मग आधी हे समजून घेऊया की या योजनेची नेमकी गरज का निर्माण झाली. आज शेती क्षेत्रासमोर नक्की कोणती आव्हानं आहेत? तर बघा, परिस्थिती अशी आहे की जमिनीचे भाव इतके वाढलेत की नवीन जमीन घेणं जवळपास अशक्यच झालंय. त्यात पिढ्यानपिढ्या वाटण्यामुळे शेतीचे तुकडे लहान होत चाललेत. दुसरीकडे नोकरीसाठी तर प्रचंड स्पर्धा आहे आणि समजा एखादा वेगळा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर त्यासाठी लागणारं भांडवल उभं करणं हेच एक मोठं आव्हान ठरतं. आणि नेमकी हीच गरज ओळखून सरकारने पुढाकार घेतला आहे आणि महाराष्ट्र शेळी पालन योजना सुरू केली आहे. या योजनेचं सगळ्यात मोठं आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे सरकारकडून मिळणारं अनुदान. काही विशिष्ट गटांसाठी तर तब्बल 90% अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे विचार करा, प्रकल्पाचा जवळपास सगळा खर्च सरकार उचलणार आहे. या योजनेतून सरकार छोटं मोठं नाही तर तब्बल 10 लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान घेणार आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की स्वतःच्या खिशातून अगदी कमी पैसे गुंतवून एक मोठा आणि फायदेशीर व्यवसाय उभारण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, अनुदान मिळणार हे तर कळलं, पण ते नक्की कोणाला मिळू शकतं आणि प्रत्येकासाठी ते किती असेल? चला आता तेच सविस्तर पाहूया. आता इथे बघा, सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. जे अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती या प्रवर्गात येतात किंवा महिला बचत गट आहेत आणि ज्या शेतकरी कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना थेट 90% अनुदान मिळणार आहे. आणि बाकीच्या सर्व पात्र अर्जदारांसाठी सुद्धा 75% अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. आणि हो, हे अनुदान म्हणजे फक्त शेळ्या बोकड खरेदीपुरतं मर्यादित नाहीये. यात तुम्हाला शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. जनावरांच्या आरोग्यासाठी पशुवैद्यकीय सेवा मिळते आणि गरज पडल्यास गोठा बांधण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत दिली जाते. इतकंच नाही तर उरलेल्या खर्चासाठी बँक कर्ज मिळवण्यासाठीही सरकार मदत करतं. म्हणजे सरकार फक्त पैसे देऊन थांबत नाही, तर हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पायरीवर मदत करत आहे. चला आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता काय पात्रता आहे आणि कोणती कागदपत्र लागतील यावर एक नजर टाकूया. या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. पहिलं म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. त्यांचं वय 18 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावं. अर्जदाराकडे ग्रामीण भागात स्वतःच्या मालकीची शेतजमीन असणं आवश्यक आहे. आणि हो, अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती आणि महिला बचत गटांना प्राधान्य दिलं जाईल. ज्यांना आधीपासून पशुपालनाचा अनुभव आहे त्यांना विशेष पसंती दिली जाईल. अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्र तयार ठेवावी लागतील. यात आपला आधार कार्ड, रहिवासी आणि उत्पन्नाचा दाखला, लागू असल्यास जातीचा दाखला, जमिनीचा 7/12 किंवा 8A उतारा, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट साईज फोटो आणि जर पशुपालनाचं प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडावं लागेल. ही यादी एकदा नीट पाहून घ्या. तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. स्क्रीनवर जी शासनाची अधिकृत वेबसाईट दिसतेय तिथे जाऊन अर्ज सादर करता येतो. तिथे सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज प्रक्रिया सहज पूर्ण करता येईल. तर शेतीसमोरील आव्हानं आणि नोकरीच्या कमतरतेवर मात करून आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी ही एक जबरदस्त संधी आहे. मग या संधीचं सोनं करून स्वतःच्या व्यवसायाचा पाया रचण्याचा विचार करता येईल नाही का?